नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2024 आणि आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024 पासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून पार पडलं जाणार आहे आणि याच अधिवेशनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठं दिलासादायक अपडेट असणार आहे आणि मोठी शेतकऱ्यांसाठी बातमी असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून आपल्या देशाचं अर्थसंकल्पीय बजेट 2024-25 करिता हे बजेट सादर केलं जाणार आहे आणि या बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये एक मोठी वाढ केली जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त आता निधीमध्ये वाढ केली जाणार म्हणजे किती निधीमध्ये वाढ केली जाणार आहे आणि याचबरोबर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला येणार, तो किती रुपयाचा असणार आहे। कारण की मागील जो हप्ते जे होते 2000 रुपयाचे येत होते, परंतु आता हप्त्यामध्ये वाढ होणार आहे। त्यामुळे आता पुढील हप्ता किती रुपयांचा येणार, याचबरोबर किती तारखेला येणार, याचबरोबर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठं आवाहन करण्यात आलेलं आहे। कारण की काही नवीन अटी शर्तीसह पीएम किसान योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। तर याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2024 आणि आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट 2024-25 चं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून सादर केलं जाणार आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणि या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना 2019 पासून ही योजना चालू केलेली आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक या योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये दिले जातात। परंतु आता त्याच योजनेच्या माध्यमातून जसे की शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये वार्षिक 3 हप्त्यांच्या वितरणामध्ये म्हणजे 2000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना मिळत असतो, परंतु आता 6000 रुपयाच्या ऐवजी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून 6000 रुपयाचे 9000 रुपये केले जाणार आहेत। म्हणजे शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा 4 महिन्याला हप्ता येणार आहे आणि ही एक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। कारण की मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचे जवळपास आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत। एकंदरीत मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून ही मोठ्या प्रमाणामध्ये योजना चालवली जात आहे। परंतु मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा जो हप्ता पुढील जो येणारा आहे, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाचं बजेट मांडल्यानंतरच पुढील हप्ता वितरण होणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वार्षिक जर तुम्हाला 9000 रुपये जर मिळवायचे असतील, पहिले तुम्हाला 6000 रुपये मिळत होते, परंतु तुम्हाला आता 3000 रुपये वाढून असे 9000 रुपये जर मिळवायचे असतील तर तुम्हाला 3 गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे की त्या शेतकऱ्यांना करायच्या आहेत। त्या 3 गोष्टी केल्याशिवाय शेतकऱ्यांना वार्षिक 9000 रुपये व 4 महिन्याला 3000 रुपयाचा हप्ता पुढील येणार नाही। त्यामुळे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम पहिली गोष्ट म्हणजे लँड सीडिंग म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे। आता काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असतात, जमीन नावावर जरी असेल तरी लँड प्रॉब्लेम जो आहे तो नो दाखवत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर लँड प्रॉब्लेम शेतकऱ्याचा नो दाखवत असेल तर लवकरात लवकर तुमचे तहसील कार्यालय, तुमचे तलाठी किंवा तुमचे ग्रामसेवक अशा यांना भेटी द्यायच्या आहेत आणि यांना भेट देऊन तुमचं 7/12 व होल्डिंग त्यांच्याकडे देऊन तुमचं लँड रेकॉर्ड जे आहे, लँड प्रॉब्लेम तर दुरुस्त करून तुमच्या पीएम किसानच्या स्टेटस वरती ते लँड स्टेटस जे आहे यस दाखवणे अत्यंत महत्त्वाचं आहे। जोपर्यंत तुमचं यश येणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढील पीएम किसानचे येणारे हप्ते येणार नाहीत। याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता येणार नाही आणि तुम्हाला यस आहे किंवा नाही हे स्टेटस जर चेक करायचं आहे तर लवकरात लवकर पीएम किसान योजनेच्या साईटवर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता। हा एक महत्त्वाचा एक मुख्य टर्निंग पॉईंट। पहिली गोष्ट लँड सीडिंग ते यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे आधार सीडिंग म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे। तुमच्या जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर येणारा पीएम किसानचा 16वा हप्ता 3000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावर क्रेडिट होणार नाही। कारण की आता राज्य व केंद्र सरकार किंवा कोणतेही गव्हर्नमेंटचे जे पेमेंट जे आहेत, गव्हर्नमेंटचे जे पैसे आहेत तुमच्या आधार सीडिंग म्हणजे आधार लिंक खात्यामध्ये येत आहेत। कारण की आधार म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यामध्ये थेट हस्तांतरण लाभाद्वारे जमा होणार। त्यामुळे यामध्ये कोणतेही गैरप्रकार होणार नाही। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून ही प्रणाली राबवण्यात येत आहे। त्यामुळे तुमच्या आधारला जर बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर एकतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमच्या आधारला बँक खातं लिंक करा आणि ते जर जमत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या। कारण की एनपीसीआय ला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं
24 तासामध्ये लिंक होतं, त्यामुळे ते सुद्धा महत्त्वाचं आहे। याचबरोबर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी। तुम्ही जर अद्यापपर्यंत पीएम किसानची ई-केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही पीएम किसानची ई-केवायसी करू शकता। आणि ते जर जमत असेल तर जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्यायची, तिथे तुमचा आधार नंबर दाखवून तुमचा थंब अंगठा लावून तुम्ही ई-केवायसी करू शकता। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता पुढील 3000 रुपयाचा हप्ता मिळवण्याकरिता लँड रेकॉर्ड, याचबरोबर ई-केवायसी, याचबरोबर आधार सीडिंग ह्या 3 गोष्टी यश असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या 3 जर गोष्टी यश नसतील तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता 3000 रुपयाचा हप्ता येणार नाही। तर मित्रांनो, आता विचार करूया पीएम किसान योजनेचा पुढील 16वा हप्ता 3000 रुपयाचा हप्ता कोणत्या तारखेला येणार, याची तारीख सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जसं हे आजपासून 1 फेब्रुवारी 2024 पासून अर्थसंकल्पीय बजेट निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जाहीर झाल्याच्या नंतर म्हणजे संपूर्ण हे बजेट आजपासून 2-3 दिवस चालणार आहे। 2-3 दिवस संपल्याच्या नंतर जवळपास 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पीएम किसान योजनेचा पुढील 16वा हप्ता 3000 रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, राज्यातील जवळपास 11 कोटीपेक्षा जास्त, एकंदरीत देशातील 11 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। एकंदरीत हा जो हप्ता आहे पहिला 2000चा हप्ता होता, परंतु आता हा जो हप्ता आहे लोकसभेच्या निवडणुका पाहता किंवा विधानसभेच्या निवडणुका पाहता केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना 6000 रुपयावरून 9000 रुपयावर सरकार नेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जवळपास नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू केली आणि त्याच योजनेच्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांना पहिला हप्ता जवळपास 1720 कोटी रुपयांचा हप्ता जवळपास 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला। परंतु मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेत सुद्धा 2 हप्ते थकीत पडलेले आहेत, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू होऊन जवळपास 1 वर्ष जे आहे पूर्ण होत आलेला आहे। त्यामुळे एकच हप्ता वितरित झालेला आहे, 2 हप्ते पेंडिंग आहेत। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता 2280 कोटी रुपयांची तरतूद मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आणि मागील 15 दिवसाखाली जे काही राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं, या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून तिसऱ्या हप्त्याकरिता 1720 कोटी रुपयांची तरतूद नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत नमो शेतकरी योजनेचे 2 पेंडिंग हप्ते एकूण ते 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15 फेब्रुवारी पर्यंत जमा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। याचबरोबर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा सुद्धा 16 हप्ता 3000 रुपयाचा हप्ता 15 फेब्रुवारी पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 3000 रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4000 रुपये असे एकूण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये दोन्ही योजनेच्या माध्यमातून एकंदरीत 7000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। एकंदरीत मित्रांनो, आता ही जे काय पीएम नमो शेतकरी योजना आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 6 ते 9000 रुपये योजना होत आहे। त्याच पद्धतीने जर त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जर एखादा निर्णय घेतला विधानसभेच्या आगामी निवडणुका पाहता, कारण की या निधीमध्ये जर वाढ केली तर शेतकऱ्यांची मतं या सरकारला पडतील आणि सरकारचा फायदा होईल, सरकार पुन्हा सत्तेवर येईल। या अनुषंगाने केंद्र सरकारने ज्या पद्धतीने 6000 ते 9000 रुपये केलेले आहेत, त्याच प्रकारे जर राज्य सरकारने जर 6000 ते 9000 रुपये जर केले तर राज्य व केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांना वार्षिक पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वार्षिक 18000 रुपये मिळतील। हे सुद्धा एक मुख्य उद्दिष्ट केंद्र व राज्य सरकारचं असेल। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जे काही राज्यामध्ये कोरडा दुष्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेला आहे, त्या दुष्काळामध्ये केंद्रीय पथक राज्यामध्ये पाहणी करत असताना केंद्रीय पथकाने सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ असल्याची कबुली केली आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे 2600 कोटींची मागणी केलेली आहे। म्हणजे ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना दुष्काळी मदत जवळपास म्हणून 2600 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे। याच अनुषंगाने मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून केंद्रीय बजेट अर्थसंकल्पीय बजेटमध्ये जर 2600 कोटी रुपयांची मंजुरी जर मिळाली तर राज्यातील जवळपास ज्या दुष्काळग्रस्त भागातील जे दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 2600 कोटी रुपये मिळू शकतात। एकंदरीत मित्रांनो, या शेतकऱ्यांना जवळपास याद्या लागतील जे काही पहिल्या जीआरच्या माध्यमातून 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर, याच्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळी, त्याच्या व्यतिरिक्त 220 महसूल मंडळी, अशा तिन्ही जीआरच्या माध्यमातून
संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या दुष्काळग्रस्त भागासाठी जर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून 2600 कोटी रुपयांची जर मंजुरी मिळाली तर राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सुद्धा मदत मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जाहीर केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, एक छोटासा अपडेट पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ही महत्त्वाची अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।